वेलकम टू दीप सी ड्रीम्स। मी आहे तन्वी आणि आजपासून मी यूट्यूब व्हिडिओ बनवायला चालू करते। आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार, सो खूप शुभ दिवस आहे म्हणून मी आजपासून व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते। तर तुम्हाला सर्वात आधी मी आमच्या घरची देवी दाखवते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम सो फ्रेंड्स, आज आहे फर्स्ट डे। सो मी जास्त काही मोठा व्हिडिओ बनवणार नाही आहे, छोटासाच व्हिडिओ बनवणार आहे। आणि आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार म्हणून नैवेद्यासाठी मी आज बनवणार आहे शेवयाची खीर। सो तुम्हाला पण दाखवते कशी बनवते ती। फ्रेंड्स, सो चला आता आपण शेवया बनवूया। इथे मी घेतले शेवया आणि ह्या रोस्टेड शेवया आहेत। थोडंसं यांना बारीक करून घेतलं आहे मी। आणि इथे आहेत ड्रायफ्रूट्स आणि हे जे काजू आहेत ना, हे आमच्या गावचे काजू आहेत, ओरिजिनल काजू आहेत। शेवया करण्यासाठी आपण आधी घेतलं आहे घी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून थोडेसे भाजून घेऊया। आता आपण ड्रायफ्रूट्स मस्त भाजून घेऊया। ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यावरती मी ते काढून घेतले आहेत। आता ॲड केल्या शेवया। आपण शेवया 1-2 मिनटं अशाच परतून घेणार आहोत, कारण ह्या रोस्टेड शेवया जास्त भाजायची गरज नाही आहे। आता ॲड केले दूध। शेवेशिजा जास्त वेळ नाही लागत। आणि गाईस, तुम्हाला हे दिसायला खूप सिंपल दिसत असतील, पण टेस्टला एवढे छान लागतात ना। आता ॲड केली आहे साखर। मस्त मिक्स करून घेतलं ह्याला आणि फक्त 2 मिनटं ह्याला मस्त शिजवून घेणार आहे। लवकर शिजतात शेवया, जास्त वेळ नाही लागत तसं पण। आता ॲड केले ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर आणि मालवणी असल्यामुळे ओलं खोबरं पण टाकले आहे मी। तुम्ही पण यूज करू शकता, खूप छान टेस्ट येते या ओलं खोबऱ्यामुळे आणि मस्त लागते खीर। बस रेडी आहे आपली खीर। आता मस्त अशा शेवया रेडी आहेत। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।